बत्तीसमध्ये जिवंत नाग पकडून त्यांची पूजा केली जाते. त्या ठिकाणी मग एक नागांनी चावलेली यंग लेडी ट्रीटमेंटसाठी आलेली. तर MBBS पूर्ण झाल्यानंतर असेल किंवा तुम्ही डॉक्टर बनल्यानंतर असेल, अशी एखादी केस आहे का किंवा असा एखादा पेशंट आहे का जो तुम्ही ट्रीट केलात आणि ती केस तुमच्या आजपर्यंत लक्षात आहे? येस, विनय, सांगली जिल्ह्यामध्ये 32 नावाचे गाव आहे 32 शिराळा, बरोबर. आणि 32 जिवंत नाग पकडून त्यांची पूजा केली जाते. हो, नागपंचमी मुक्या प्राण्यांवर कसं प्रेम करावं हां, हे त्या गावातल्या लोकांकडे शिकण्यासारखं आहे. बरोबर. आणि MBBS पास झालं तर माझी 32 रुरल हॉस्पिटलमध्ये माझी पोस्टिंग लागली. ओके. आणि त्या ठिकाणी मग एक नागांनी चावलेलं एक यंग लेडी ओके. ट्रीटमेंटसाठी आणलेली. ओके. त्यावेळी रुरल हॉस्पिटलमध्ये असं व्हेंटिलेटर किंवा ऑक्सिजनची वगैरे खूप मोठी सोय नव्हती. ओके. पण स्नेक बाईट झाल्यामुळे ते पेशंट सिरियस होतं आणि अँटी स्नेक विनोम अवेलेबल होतं. ओके. आणि ते दिल्यानंतर जीव वाचतो हे पुस्तकात वाचलेलं होतं बरोबर. लक्षात. आणि इंटर्नशिप करताना काही पेशंट बघितले पण होते. त्यानं ते अँटीस्नेक विनम दिलं. बरं. अँटीस्नेक विनम दिल्यानंतर कसं असतं की काही लोकांना अॅनाफिलिक्सिस रिॲक्शन म्हणतो. म्हणजे काय होतं? अॅनाफिलिक्सिस रिॲक्शन म्हणजे त्या पेशंटना त्या सिरमची ॲलर्जी येते आणि त्याच्यामुळे त्या पेशंटचं BP कमी व्हावं लागतं आणि श्वास जड व्हावं लागतो. म्हणजे ऑलमोस्ट ते पेशंट कोलॅप्स झालं होतं. बरं. आणि त्याच्यामध्ये ऑलमोस्ट ते पेशंटला खूप दरदरून घाम सुटायला लागला, BP नॉन रेकॉर्डेबल झालं आणि त्याचा श्वास ऑलमोस्ट थांबायला लागला. त्यावेळी ॲड्रिनलिन नावाचे एक इंजेक्शन जे आपण सबक्युटेनस देतो. ओके. ते इंजेक्शन दिले. ते इंजेक्शन दिल्यानंतर फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये ह्या सगळ्या रिॲक्शनचे रिव्हर्सल झालं आणि ते पेशंट नॉर्मल झालं. म्हणजे जे पेशंट स्नेक बाईटमुळे जाणार होतं ते अँटीसेनोमुळे वाचलं. बरोबर. आणि अँटीसेनोमचे रिॲक्शन अॅनाफिलॅक्सिसमुळे जे जाणार होतं ते ॲड्रिनलिन दिल्यामुळं वाचलं. त्यामुळे 32 बद्दल काय म्हणता येईल की आपल्या मेडिकल नॉलेजवरचा जे वाचलेलं आहे तो विश्वास ठेवून आणि त्या परिस्थितीमध्ये का पेशंट सिरियस असताना लक्षात आणि त्या कॉम्प्रोमाइज सेटअपमध्ये सुद्धा आपण हे इंजेक्शन देऊन ते पेशंटचा जीव वाचू शकतो आणि ते द्यायचं धाडस लक्षात. ही खूप मोठी गोष्ट होती. कारण आता माझ्याकडे इतके मोठे हॉस्पिटल्स आहेत, इतक्या मोठ्या सुविधा आहेत, व्हेंटिलेटर्स आहेत, हाताखाली बरेच डॉक्टर्स आहेत. पण त्या सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळी माझं फक्त MBBS झालं होतं आणि एका पेरिफेरलमध्ये एका छोट्या गावामध्ये लक्षात ह्या प्रकारचं धाडस केल्यामुळे जो जीव वाचला त्यावेळी जो कॉन्फिडन्स आला की बाबा तुम्ही जर कुठली गोष्ट आपल्या नॉलेजवर आणि आपल्या धाडसावर जर केली तर बरेच जीव वाचू शकतात. ते त्या गोष्टींमध्ये शिकून गेलो आणि ती गोष्ट कधी विसरणार नाही. कारण त्या